नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण आहोत कल्याण ग्रामीणचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे या विभागातले प्रमुख कट्टर शिवसैनिक, जुने जाणते या ठिकाणचे असणारे जाणकार आणि कार्यकर्ते त्यांच्या कार्यालयात आपण आलो. या कार्यालयामध्ये येत्या रविवारी 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता या ठिकाणी पदाधिकाऱ्यांचं नियुक्तीपत्र हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी विविध मान्यवर शिवसेनेचे पदाधिकारी, नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. काय सांगा? नमस्कार, मी भगवान शांताराम पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कल्याण ग्रामीण विधानसभा समन्वय. येत्या रविवारी दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता लोढा हेवन निलजे कासा रिवो कासा बेला पलावा निलजे घेसर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गट प्रमुख, महिला शाखा संघटिका, महिला आघाडी यांच्या पदनियुक्तीचे पत्रक वाटप करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील समस्त शिवसैनिक प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार असून आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. शिवसेना जय महाराष्ट्र. साहेब, आपण आता ह्या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी खुलासा केला. या ठिकाणी 9 तारखेला कार्यक्रम आहे आणि आपल्या पक्षाच्या वतीनं असणाऱ्या ज्या पदनियुक्त आहे निश्चितपणे त्या स्वागतार्ह आहे असं आपण मानूया. निवडणुका आता लागल्या, नगरपंचायतीच्या, नगर परिषदेच्या ज्या निवडणुका महाराष्ट्रात लागल्या, या ठिकाणी जो आता मोर्चा निघाला होता, म्हणजे जे दुबार मतदार आहेत आणि दुबार मतदारांविषयी इतका मोठा आक्रोश होता आणि जो सत्याचा मोर्चा निघाला, तो एकंदरीत तो झुगारून या ठिकाणी मला वाटतं निवडणूक आयोगानं निवडणुका घेतल्या असा लोकांचा प्रश्न आहे. त्याबद्दल आपण काय सांगता? आता काय एवढा मोर्चा मुंबईला झाला, त्या मोर्चामध्ये आमचे वरिष्ठ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही जोपर्यंत आपल्या याद्या बरोबर होत नाही तोपर्यंत तुम्ही ते निवडणुका घेऊ नका. पण तरी पण हा सरकार असं आहे की तो रेटून काम न्यायच्या मागे असतो. पण आता पक्षाची जी भूमिका असेल ती आम्ही मान्य करणार. आता येत्या ज्या आपली नगरपालिकेची निवडणुका येईल ना, त्यावेळेला आमच्या पक्षाची जी काही युती आहे मनसेबरोबर, ती जर पक्षाने निर्णय घेतला वरिष्ठांनी तर आम्ही त्यांच्याबरोबर युती करायला तयार आहे. तुम्हाला काय वाटतं, मनसेची युती होऊ शकते? वाटते. आता इथले लोकल जे आमचे पदाधिकारी आहेत, मनसेचे पदाधिकारी आहेत, आमचे पदाधिकारी आहेत, याची इच्छा पूर्ण आहे की युती व्हावा म्हणून. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की जनाधार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेला इथे मिळेल असं वाटतं? नक्कीच मिळेल. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे आहे ना, निष्ठावंत पक्ष आहे. हा कोणाला म्हणजे कधीच काय हे करत नाही, कोणाला दुखत नाही, कोणाला काय नाही. हा एकदम शिस्तीने चालणारा पक्ष आहे आणि मनसे आमच्या जोडीला आहे तर चांगलाच आनंदच आहे आम्हाला. तुम्हाला काय वाटतं या प्रभागामध्ये 4 पॅनलचं असं एक निवडणूक 4 पॅनलच्या पद्धतीने निवडणार आहे, त्याच्यापैकी आपणाला काय वाटतं या विभागातनं कुणाला उमेदवारी मिळाली पाहिजे? समजा आपण म्हणूया उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष असेल, मनसे असेल किंवा अन्य कोणी येणारा आपल्यासोबत असेल, तर तुम्हाला काय वाटतं इथं तुम्हाला एखादी म्हणजे त्या पॅनलमधून तुम्हाला संधी मिळेल असं वाटतं का? नक्कीच. मी काय बोलतो माहिती आहे का, 2 उमेदवार मनसे जर राहतील, जर युती झाली तर, आणि 2 आमचे राहतील उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि 4 जर आम्ही एकत्र जर आलो ना, आमची ताकद भरपूर वाढणार. नक्कीच ताकद वाढेल. पण मला वाटतं असं की बराचसा मतप्रवाह जो आहे शिवसेनेचा, जो मूळ शिवसेनेकडनं जे इतरत्र ज्यांनी
इकडचे तिकडं म्हणजे जे गेले किंवा पक्षांतर झालेलं आहे, त्यांचा प्रभाव किंवा त्यांच्या मतांचा फटका तुम्हाला बसेल असं नाही वाटत? नाही ना, ते कसे गेल्यात काय गेल्यात ते त्यांनाच माहिती आहे. कुठल्या लालची पोटी गेल्यात, कारण त्यांचं सगळ्यांचं आता मी स्वतःहून पाहिलं ना, बऱ्याचशा लोकांचं मत तसं आहे का आम्हाला न हे करता आम्हाला तिकडे जावं लागलं म्हणून, नाही तर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचेच पक्षाचे लोक आहेत म्हणून. पण आता ते गेल्यात. तुम्हाला असं का वाटलं की मी मूळ जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे त्यांच्यामध्ये हिंदुत्वाचा ज्वलंत नारा दिला जातो, मराठी माणसासाठी आणि हिंदू जनांसाठी जो आक्रोश असतो, किंवा लोक शिवसेना म्हटली की एक मोठी डरकाळी, जी वाघाची डरकाळी, जी आज आपल्याकडे जरी नसली मात्र हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून ती आजपर्यंत टिकून राहिली होती ठाणे जिल्ह्यामध्ये. आणि तुम्हाला अशा त्याच मूळ शिवसेनेमध्ये किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबतच राहावं असं का वाटतं? कारण काय, हे निष्ठावंत पक्ष आहे, हे कोणाची बिलकुल म्हणजे हुजरीगिरी करत नाही असा पक्ष आहे. आणि कोणाच्या लालची पोटी कोणी हे करत नाही, जे गेले ते गेले पदाधिकारी. पण दुसरी गोष्ट अशी आहे का ज्या वेळेला हे जे आपले पक्षांनी दुसरे शिवसेना पक्षांनी जे उठाव केला, त्या उठावानंतर मला असं वाटलं की शिवसेना ही ठाकरेंचीच आहे, त्यांनीच काढलेली आहे, ठाकरे साहेब आहेत ना त्यांचीच आहे ती. आणि त्याच्यामुळं मला नाही वाटलं का आपण शिवसेना ती काही झालं तरी आपण शिवसेना सोडायची नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेमध्ये राहणार. तुम्हाला वाटतं की जी शिवसेना आहे, जी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, जी तो मत प्रवाह विभागला यावेळेला जाणार नाही असं तुम्हाला वाटतं का? हा, नक्कीच. जे शिवसेनेची जी खरी शिवसेना जी आहे त्यांची वोटिंग बाहेर जाणार नाही. किती कोणी पैसे वाटले काय केलं तरी सुद्धा बाहेर ते देणार नाही. मात्र या दुबार मतदाराचा जो प्रश्न आहे, जो राजसाहेब ठाकरे यांनी जो धिक्कार सभा होती, जी सत्याची सभा होती, त्या सत्याच्या सभेमध्ये अनेक मतदार आपल्या विभागातले 4,500 मतदार ते जाऊन मलबार हिलला मतदान करतात, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? आता त्याबद्दल मला जास्त काय माहिती नाही मलबारला जाणारी लोकांची. पण इथं जे आहेत याद्या आम्ही पाहिल्या त्याच्यामध्ये, तर या याद्या निवडणूक आयोगाने ते सगळे चेक करून ते सगळं हे करायला पाहिजे होतं, निवडणुका ठरवायला पाहिजे होतं. तसं न करता त्यांनी आमकरोशी कायदा असं रेटूनच घेऊन गेले. म्हणजेच तुमचा धिक्कार मोर्चाला न म्हणजे मानता किंवा त्या सगळ्या तुमच्या मागण्या झुगारून निवडणूक आयोगानं ज्या निवडणुका जाहीर केल्या याबद्दल तुम्ही काय बोलता? जो आमच्या साहेबांनी सत्याचा मोर्चा काढला होता, त्या मोर्चाला जर तुम्ही लोक पाहिली ना तर एवढी होती भरपूरच होती एकदम. पण असे सुद्धा जर असं ह्या लोकांनी, हा सरकार आणि हे निवडणूक आयोग आहे, या लोकांनी रेटून न्यायचं ठरवलंय. ज्या पण आहे ना ते काही गोष्ट रेटूनच न्यायचं, कोणी काय बोलतं त्याच्यावर लक्ष द्यायचंच नाही. आज आमच्या परिसरात जर पाहिलं ना तर एवढी समस्या बेकार आहे ना, नाही रस्ते व्यवस्थित, नाही गटार व्यवस्थित, नाही विजेची व्यवस्थित सोय, एवढ्या समस्या आहे लोणार येवणमध्ये तर भरपूरच आहे. तुम्हाला पक्षाने संधी दिली निवडणूक लढवायची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये, तर लढवाल का? पक्षाने जर मला संधी दिली तर मी बिनधास्त लढवणार. हे होते आपल्यासोबत भगवान शांताराम पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत आणि या शिवसेनेचा एक तळागाळातला कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आनंद दिघे साहेबांसोबत आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंसोबत ज्यांनी निष्ठेने काम केलं, आजही ते त्या ठिकाणी आहेत. ते आज आमच्याशी बोलले. धन्यवाद भगवानजी, आपलं मनपूर्वक आभार. आपण आमच्या ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज होती बोललात त्याबद्दल धन्यवाद.